नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या आर्टिकलचे PDF अवेलेबल होतील. ठीक आहे. आज आपण 3rd आणि 4th मेचं करंट अफेअर डिस्कस करणार आहोत. बेसिकली 2 मेला सुट्टी असल्यामुळं डायरेक्टली आपण 3 आणि 4 मेचं करंट अफेअर डिस्कस करणार आहोत. तर पहिले आर्टिकलचा रेफरन्स आपला हेडिंग असा आहे की बेसिकली जी कोविशिल्ड नावाची एक वॅक्सिन आहे, ॲस्ट्राझेनेका कंपनीने यांनी बनवलेली एक वॅक्सिन आहे ती, तर त्याच्या रिलेटेड आहे. आणि त्याचा कंटेक्स्ट काय आहे की याचे जे साईड इफेक्ट्स आहेत ह्या वॅक्सिनचे, तर ते सध्या दिसत आहेत. आणि पहिल्यांदा ॲस्ट्राझेनेका कंपनीनं जी फार्मास्युटिकल कंपनी त्यांनी काय केलेलं आहे की युनायटेड किंगडमचं जे कोर्ट आहे त्या ठिकाणी अशी कबुली दिलेली आहे की याचे निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स हेल्थवर दिसत आहेत. ठीक आहे. तर बेसिकली ही जी ॲस्ट्राझेनेकानं तयार केलेली AZD1222 ही जी वॅक्सिन आहे, तर इंडियामध्ये याचं जे लायसन्स आहे तर त्यांनी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे त्यांना मिळालं होतं, आणि कोविशिल्ड नावानं त्यांनी ते मॅन्युफॅक्चरिंग करतात. ठीक आहे. तर ही जी वॅक्सिन आहे ही कोविड-19 जो आउटब्रेक झाला होता त्याच्या रिलेटेड आहे. व्हायरल इन्फेक्शन जे होतं, ॲस्ट्राझेनेका यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग कोण करतं? इंडियामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अंडर द ब्रँड नेम कोविशिल्ड. ठीक आहे. तर ह्या आर्टिकलमध्ये जे डिस्कस केलेले आहे की याचे जे निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स आहेत हेल्थवर, तर ते बघूया. तर बेसिकली यांनी सुरुवात पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे की थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम. तर बेसिकली हा थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये TTS असं म्हणतो, तर हा काय आहे की हा एक व्हॅक्सिन इंड्यूस इम्युनो सिंड्रोम आहे. आणि बेसिकली याच्यामध्ये काय होतं की एक रेअर कंडिशन आहे. आणि याच्यामध्ये काय होतं की बॉडीमध्ये ब्लडमध्ये काय होतात की ब्लडचे क्लॉट्स निर्माण होतात, त्यालाच आपण काय म्हणतो, थ्रोम्बोसिस असं म्हणतो. आणि इन कॉम्बिनेशन म्हणजेच ह्या ब्लड क्लॉट्स बरोबर काय होतं की ज्या प्लेटलेट्स आहेत, ज्या डिफेन्स मेकॅनिझम म्हणून ऍक्ट होतात, तर त्या काय होतात, त्यांची जी संख्या आहे त्यांचा काउंट जो आहे हा खूप कमी प्रमाणात बघायला मिळतो. आणि बेसिकली हे ब्लड क्लॉट झाल्यामुळं आणि लो प्लेटलेट काउंट झाल्यामुळं काय होतं की ह्या क्लॉटमुळे काय होतं, जो ब्लड फ्लो आहे नॉर्मल ब्लड फ्लो हा ऑब्स्ट्रक्ट होतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हार्टला जे ब्लड फ्लो होतं त्याच्यामुळे काय होतं, जर व्यवस्थित झाला नाही तर हार्ट अटॅक येतो. किंवा जर ज्या आपल्या ब्रेनमधल्या ज्या सेल्स आहेत त्यांना जर व्यवस्थित ब्लड फ्लो झाला नाही तर काय होतो, स्ट्रोक्स उद्भवतो. किंवा पल्मोनरी एम्बोलिझम सुद्धा याच्यामुळे होतं. ठीक आहे. तर बेसिकली ह्या आर्टिकलच्या रेफरन्समध्ये काही ज्या वॅक्सिनचे प्रकार आहेत ज्या नॉर्मली न्यूजमध्ये आहेत तर ते आपण बघूया. तर इथे 5-6 प्रकार मेन्शन केलेले आहेत, तर ते बघूया. पहिला वॅक्सिनचा टाईप आहे जो त्याला काय म्हणतात, लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन असं म्हणतात. तर बेसिकली हा काय असतो की जो पॅथोजन असतो त्याचा लाईव्ह फॉर्म असतो पण विकन फॉर्म मध्ये असतो, की जेणेकरून डिसीज किंवा जो इन्फेक्शन आहे तर ते यांना कॉज होणार नाही. ठीक आहे. म्हणजे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एकदम कमी प्रमाणामध्ये केलं जातं. तर बेसिकली ह्या टाईपनं जे वॅक्सिन बनवले असतात तर त्याच्यामध्ये मिसल्स आहे, मम्स आहे किंवा रुबेला किंवा येलो फिवर वॅक्सिन याच्यामध्ये मोडल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट टाईप जो आहे त्याला इनऍक्टिव्हेटेड वॅक्सिन असं म्हणतात. आणि बेसिकली याच्यामध्ये काय होतं की जे पॅथोजन्स असतात, म्हणजे ज्या पॅथोजनपासून वॅक्सिन तयार केले जाते त्यांना किल केलं जातं, जेणेकरून ते रिप्रोड्यूस किंवा रेप्लिकेट होत नाहीत. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितले तर पोलिओ वॅक्सिन जे आहे किंवा हेपॅटायटिस किंवा जे सम कॉमन टाइप्स आहेत फ्ल्यू वॅक्सिनचे, तर त्याच्यामध्ये हे होतात. आता IPV त्यालाच इनऍक्टिव्हेटेड पोलिओ वॅक्सिन असं पण म्हणलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट जो वॅक्सिनचा टाईप आहे तो आहे सब युनिट रिकॉम्बिनंट पॉलिसॅकराइड कॉन्ज्युगेट वॅक्सिन. ठीक आहे. तर बेसिकली ह्या वॅक्सिन टाईपमध्ये काय असतं की रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीचा यूज करून जे काही पॅथोजन वगैरे असेल त्या पॅथोजनवर काय असतं की एक पॉलिसॅकराइड चेन असते. ठीक आहे. तर ह्या चेनवर काय केलं जातं, ह्या पॅथोजनचा स्पेसिफिक पार्ट यूज केला जातो त्या पॉलिसॅकराइडचा अगेन्स्ट, म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम किंवा त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट लढण्यासाठी म्हणून. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे कॉमन एक्झाम्पल आहेत त्याच्यामध्ये काय आहे की HPV वॅक्सिन असेल किंवा न्यूमोनियाची असेल किंवा मेनिंगोकोकल वॅक्सिन असेल. ठीक आहे. बेसिकली ही मेनिंगोकोकल वॅक्सिन जी आहे तर ही ब्रेनच्या रिलेटेड असते. आणि HPV जी वॅक्सिन आहे त्याला आपण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन असं पण म्हणलं जातं. नेक्स्ट जो टाईप आहे त्याला म्हणतात टॉक्झिड. बेसिकली हे इनॅक्टिव्हेटेड टॉक्सिन असतात आणि हे कशापासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात, हे बॅक्टेरियापासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आणि याच्यामध्ये डिप्टेरिया आणि टिटॅनस नावाच्या वॅक्सिन्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जी आपली जी वॅक्सिन टाईप आहे त्याला mRNA असं म्हणतात. बेसिकली हा म्हणजे मेसेंजर RNA असतो. आणि हे काय करत असतात, सेलला इन्स्ट्रक्शन देत असतात की काय करायचंय, की जे पॅथोजन्स आहेत ते म्हणजे हार्मलेस
पॅथोजन्स जे आहेत त्यांचे प्रोटीन्स क्रिएट करायचे, आणि हे जे हार्मलेस प्रोटीन जे क्रिएट होतात पॅथोजन मार्फत, तर ते डिफेन्स मेकॅनिझम मध्ये यूज होतात बॉडीचे. ठीक आहे. याच्यामध्ये ज्या व्हॅक्सिन्स बनवल्या आहेत, जे आपण ज्या आर्टिकलचं कंटेक्स्ट आहे कोविड-19ची व्हॅक्सिन असेल, म्हणजे फायझर बायोटेकनं बनवलेली किंवा मॉडर्नानं जी बनवलेली आहे US मधल्या, तर ही mRNA टेक्नॉलॉजीवर बेस आहे. ठीक आहे. नेक्स्ट जो आपला टाईप आहे त्याला व्हायरल व्हेक्टर व्हॅक्सिन असं म्हणतात. बेसिकली याच्यामध्ये काय असतं की मॉडिफाईड व्हायरसेस असतात, ते काय करतात, जेनेटिक मटेरियल त्यांचं मॉडिफिकेशन केलं जातं. आणि याच्यामध्ये काय, ॲस्ट्राझेनेकानं जी कोविड-19 व्हॅक्सिन बनवली होती किंवा जॉन्सन अँड जॉन्सन ज्यांनी जी व्हॅक्सिन बनवली होती, तर ते व्हायरल व्हेक्टरच्या मार्फत बनवली होती. ठीक आहे. इथं प्रॅक्टिससाठी तुम्हाला एक क्वेश्चन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. तर हा कोविड-19 पॅन्डेमिक जी म्हणजे व्हॅक्सिन मॅन्युफॅक्चर आहे, तर त्याच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा. नेक्स्ट आपल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की अल निनो आणि अँटी सिस्टीम ज्या आहेत, म्हणजे बेसिकली या आर्टिकलमध्ये काय सांगितलेलं आहे, इंडियामध्ये रिसेंटली जे एप्रिलमध्ये अबोव नॉर्मल जे आपल्याला टेम्परेचर बघायला भेटलेलं आहे, ज्यालाच आपण हीट वेव्ह असं म्हणतो, तर त्याच्याबद्दल आहे. आणि त्यांनी ह्या आर्टिकलमध्ये रिझन्स एक्सप्लेन केलेले आहेत. आधीचे जे फिनॉमिनॉन आहेत, म्हणजे बेसिकली अल निनो काय आहे, किंवा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट हे हीट वेव्ह कोणकोणत्या बेसिसवर, म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लेन एरिया असेल किंवा माउंटेन एरिया असेल, ठीक आहे, किंवा कोस्टल रिजन असेल, ह्या 3 ठिकाणी वेगवेगळ्या क्रायटेरियावर हीट वेव्ह डिक्लेअर करत असते. तर त्याचे क्रायटेरिया आपण प्रिव्हियस आर्टिकलमध्ये बघितलेले आहेत व्हिडिओजमध्ये, तर तुम्ही ते बघून घ्या. या आर्टिकलमध्ये आपल्याला साठी जे नवीन आहे एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह, तर ते आपण फिनॉमिनॉन समजून घेऊया. ठीक आहे. तर बेसिकली इथे 2 रिझन सांगितलेले आहेत. पहिलं तर काय की अल निनो सांगितलेलं आहे, आणि दुसरं ते काय की अँटी सायक्लॉनिक सिस्टीम जे डेव्हलप झालेली आहे इंडियावर, त्यामुळं हीट वेव्ह सारखी सिच्युएशन निर्माण झालेली आहे. तर बेसिकली अल निनो काय असतं की हे क्लायमॅटिक फिनॉमिनॉन आहे. ठीक आहे. डायग्रामच्या मार्फत आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजून घेऊया. तर नॉर्मल इयरमध्ये कसं होतं की हा पॅसिफिक ओशन आहे, आणि हा पॅसिफिक ओशनचा काय आहे की पेरुवियन कोस्ट आहे. ठीक आहे. नॉर्मल इयरमध्ये काय होतं की इथं ना ह्या पेरुवियन कोस्टला कोल्ड करंट फ्लो होत असतं. ठीक आहे. हे तुम्हाला जे ब्ल्यू याच्यामध्ये दिसतं ते कोल्ड करंट आहे, त्याला पेरुवियन करंट पण असं म्हणतात. आणि जो याचा काउंटर पार्ट आहे, म्हणजे दुसऱ्या साईडला ऑस्ट्रेलियाचा पार्ट, त्याचं काय असतं की वॉर्म करंट असतं किंवा वॉर्म रिजन असतो. ठीक आहे. तर अल निनो मध्ये काय होतं की ही जी कंडिशन आहे नॉर्मल इयरमध्ये ती रिव्हर्सल होते. ठीक आहे. आणि रिव्हर्सल झाल्यामुळे काय होतं, जो पेरुवियन कोस्टला जो कोल्ड करंट फ्लो होत असतो, तर त्या ठिकाणी काय होतं की हॉट करंट येतो, आणि जो ऑस्ट्रेलियन कोस्टला जो हॉट करंट असतो त्या ठिकाणी काय होतो की कोल्ड करंट मूव्ह होतो. त्यालाच काय म्हणतात, अल निनो असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्या अल निनोमुळे काय होतं की बेसिकली याचा जो परिणाम आहे, तर हा काय होतो की मान्सून जो आहे हा वीक होतो, म्हणजे इंडियामध्ये जो मान्सून पडतो तो वीक होतो. आणि याच्यामुळे काय होतं, ह्या डिफिसिट मान्सूनमुळे काय होतं, प्रिसिपिटेशन जे इंडियामधलं ते रिड्यूस होतं. आणि प्रिसिपिटेशन रिड्यूस झाल्यामुळे काय होतं, जे इंडियामध्ये क्लाउड कव्हर आहे, ठीक आहे, म्हणजे क्लाउड फॉर्मेशनचे जे चान्सेस आहेत ते काय होतं की ऑटोमॅटिकली रिड्यूस होतात. आणि हे क्लाउड कव्हर जे रिड्यूस झाल्यामुळे काय होतं की सोलार रेडिएशन जे आहेत ना, त्यांचं इन्सुलेशन जे आहे ते इनडायरेक्ट जे पृथ्वीवर पडतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की वॉर्मिंग जी आहे ती वाढते, आणि त्या वॉर्म झालेल्या टेम्परेचरमुळे काय होतं की टेम्परेचर हे राईज होतं. ठीक आहे. दुसरं जे त्यांनी अल निनोमुळे सांगितलं, याच्यामुळे काय होतं की जे विंड पॅटर्न जे ते चेंज झाल्यामुळे सुद्धा काय होतं की टेम्परेचर राईज होतं. बेसिकली काय होतं, आताच आपण बघितलं की कशा प्रकारे हे सर्क्युलेशन चेंज होतं, आणि इंडियन याच्यामध्ये जे आहेत म्हणजे मॉइश्चर लेडन जे विंड आहेत, जे साऊथ वेस्टकडनं मूव्ह होतात, तर बेसिकली ते काय होतात, ते मूव्ह होत नाहीत मॉइश्चर लेडन विंड, तर ड्राय विंड मूव्ह होतात. आणि त्यामुळे काय होतं की रेनफॉल जो आहे हा रिड्यूस होतो, आणि रिड्यूस झाल्यामुळे काय होतं की टेम्परेचर ऑटोमॅटिकली याचं इन्क्रीज होतं. ठीक आहे. अल निनोचं आपण हे रिझन बघितलं. नेक्स्ट जे आपल्याला सांगितलेलं आहे ते काय की अँटी सायक्लॉनिक सिस्टीम. तर बेसिकली ह्या अँटी सायक्लॉनिक सिस्टीम काय असतात, ह्या लार्ज स्केल ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन असतात. याच्यामध्ये काय असतं की हाय प्रेशर असते ह्या सिस्टीममध्ये. ठीक आहे. अँटी सायक्लॉनिक सिस्टीम. आणि ह्या बेसिकली नॉर्दर्न, ज्यावेळेस आपण नॉर्दर्न हेमिस्फिअर कन्सिडर करतो, म्हणजे इंडिया हा नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये येतो, म्हणून इथं काय सांगितलेलं आहे की नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये अँटी सायक्लॉनिक सिस्टीम काय असतात की हाय प्रेशर सिस्टीम असतात, आणि ह्या काय असतात की क्लॉकवाईज मूव्ह होत असतात. ठीक आहे. या क्लॉकवाईज मूव्ह होत असतात. आणि याच्यामुळं कसं हीट वाढते किंवा हीट टेम्परेचर होतं, पहिल्यांदा काय करतात, याचे 3 मेकॅनिझम यांनी प्रोव्हाइड केलेत. पहिलं काय की ब्लॉकिंग इफेक्ट. तर बेसिकली ह्या ब्लॉकिंग इफेक्टमध्ये काय होतो की हाय प्रेशर सिस्टीम असल्यामुळं काय होतं की बाजूचं जे कूलर एअर मास आहे या ठिकाणी येण्यापासून काय करतं की याला प्रिव्हेंट करतं. आणि प्रिव्हेंट झाल्यामुळे काय होतं की कूलिंग इफेक्ट जो आहे तो ब्रीजचा तो काय होतो, कमी होतो, आणि ऑटोमॅटिकली इथं टेम्परेचर इन्क्रीज होतं. नेक्स्ट यांनी पॉईंट काय सांगितलेला आहे, सबसिस्टन्स हा पॉईंट सांगितलेला आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं,
याला सबसिडन्स किंवा सिंकिंग ऑफ एअर असं म्हणतात. म्हणजे हाय प्रेशर सिस्टीममध्ये काय होतं की वरच्या साईडनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये एअर जी आहे ती सबसाईड होते खालच्या साईडला, आणि जी सबसाईड झालेली एअर असते तर ते काय होतं की एक वॉर्मिंग किंवा हिटिंग क्रिएट करते, आणि ड्राईंग झाल्यामुळे काय होतं की टेम्परेचर हे ऑटोमॅटिकली राईज होतं. ठीक आहे. नेक्स्ट सांगितलेलं आहे की विंड फ्लो. तर बेसिकली हे काय होतं, जे नॉर्मल विंड फ्लो असतो आपल्या याचा ओशनचा, बेसिकली काय होतं की सी ब्रीज आणि लँड ब्रीज अशा प्रकारचे दोन कुलिंग मेकॅनिझम असतात. तर हे काय करतं की हाय प्रेशर सिस्टीम असल्यामुळं जे कूलर सी ब्रीज आहे तर ह्याची मुवमेंट थांबवतं, आणि यानं काय होतं की ऑटोमॅटिकली हे कूलर सी ब्रीज थांबल्यामुळं कुलिंग ऑफ लँड प्रिव्हेंट करतं आणि तिथलं टेम्परेचर इन्क्रीज करतं. ठीक आहे. तर दोन सिस्टीम आपण समजून घेतलेल्या आहेत की अल्निनो आणि अँटीसायक्लोनिक सिस्टीम, ज्यालाच हाय प्रेशर किंवा क्लॉकवाईज त्यांचं रोटेशन असतं नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये. तर याच्यामुळे काय होतं की हीट वेव्ह कशी निर्माण होते ते आपण बघितलेले. नेक्स्ट आपला आर्टिकल आहे की एक एजन्सी आहे साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम. तर ह्या एजन्सीचं काय, पुण्यामध्ये एक मीटिंग चालू आहे, अॅन्युअल मीटिंग ज्याला आपण म्हणतो. तर यांनी काय प्रेडिक्ट केलेलं आहे की अबोव्ह नॉर्मल जे रेनफॉल आहे तर साऊथ एशियामध्ये यांनी प्रेडिक्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या आर्टिकलमध्ये काय केलेलं आहे, बेसिकली ज्या बाकीचे जे फॅक्टर्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे इंडियन मान्सून साठी जे रिस्पॉन्सिबल आहेत, अल्निनो साऊदर्न ओशन असेल किंवा अल्निनो त्याला ला निनो किंवा इंडियन ओशन डायपोल मुवमेंट, तर हे प्रिव्हियसली आपण डिस्कस केलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आर्टिकलची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे, तुम्ही ते बघू शकता. म्हणजे रिव्हिजन पण तुमचं होऊन जाईल, आणि तुम्हाला जर माहित नसेल ह्या फॅक्टर्स बद्दल जर क्लॅरिटी नसेल तर तुम्हाला त्याची क्लॅरिटी पण येऊन जाईल. ठीक आहे. तर बेसिकली हे जे नवीन काही गोष्ट आहे तर ते आपण ते ह्या आर्टिकलमध्ये बघूया. तर पहिलं आहे साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम. तर ही जी आहे 2009ला एस्टॅब्लिश झाली होती, आणि हे काय करतं की ज्या साऊथ एशियन मधल्या ज्या कंट्रीज आहेत, फॉर एक्झाम्पल याचे 9 मेंबर आहेत, तर हे काय करतात की क्लायमेट रिलेटेड मॉनिटरिंग असेल किंवा प्रिडिक्शन असेल किंवा त्यांचं अडॅप्टेशन जे असेल मान्सूनच्या रिलेटेड, तर ह्या उद्देशानं ह्या साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरमचं 2009 मध्ये एस्टॅब्लिशमेंट करण्यात आले होते. याचे 9 मेंबर्स आहेत साऊथ एशियामधले: अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, इंडिया, मालदीव्स, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान अँड श्रीलंका. ठीक आहे. यांचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे तर हे काय करतं की एक एक शेअर्ड क्लायमेट बद्दल एक आउटलुक देतं मान्सून बद्दल, आणि ज्या नॅशनल मेट्रोलॉजिकल आणि हायड्रोलॉजिकल सर्व्हिसेस आहेत रेस्पेक्टिव्ह कंट्रीजमध्ये त्यांच्या काय करतं, कॅपॅसिटी बिल्डिंग करतं, आणि जे रिजनल कॉपरेशन आहे विथ रिस्पेक्ट टू द क्लायमेट सेन्सिटिव्ह सेक्टर्स तर ते काय करतं, प्रमोट करतं. आता ही जी आहे ही क्लायमेट आउटलुक जे आहे तर हे काय करतं, कन्सेन्सस बेस नुसार, म्हणजे सगळ्या मेंबरच्या कन्सेन्ससनं हे काय करतात, क्लायमेट आउटलुक हे एस्टॅब्लिश करतात. ठीक आहे. नेक्स्ट जो पॉईंट हे आपल्या आर्टिकलमध्ये सांगितलेला आहे की हा बेसिकली अल्निनो साऊदर्न ऑसोलेशन बद्दल सांगितलेला आहे. तर हे आपण अल्निनो साऊदर्न ओशन मध्ये बेसिकली काय असतं की ह्या जी दोन सिस्टीम असतात, म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, एक ॲटमॉस्फेरिक सिस्टीम असते आणि दुसरी एक असते ओशॅनिक सिस्टीम असते. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण काय असतं की दोन पार्ट असतात, दोन टाईप असतात, एक अल्निनो आणि दुसरं एक असतं काय, ला निनो. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं की अल्निनो साऊदर्न ओशन मध्ये जो ओशियानिक पार्ट आहे तर तो कशाने मेजर केला जातो, त्याला काय म्हणतात, ओशियानिक निनो इंडेक्स किंवा ONI. ठीक आहे. म्हणजे ओशियानिक पार्ट म्हणजे आपण आताच बघितले ॲटमॉस्फेरिक पार्ट आणि ओशियानिक पार्ट जो आहे अल्निनो सदर्न ऑस्ट्रेलिशन मधला, तर ओशियानिक पार्ट जो आहे तो ओशन निनो इंडेक्सनं मेजर केला जातो, आणि जो ॲटमॉस्फेरिक पार्ट आहे तो काय की साऊदर्न ऑस्ट्रेलिशन इंडेक्सनं मेजर केला जातो. ठीक आहे. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह हे बीट महत्वाचं आहे. असं विचारू शकतात की जो अल्निनो साऊदर्न ओशन मधला जो फिनॉमिना आहे ओशन पार्टचा किंवा ॲटमॉस्फेरिक पार्टचा, तर कोणत्या इंडेक्सनं मेजर केला जातो. ठीक. नेक्स्ट आपला आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे DRDO, जी आपली इंडियाची डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे, यांनी काय केलेलं आहे, एक टॉर्बिडो रिलीज सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे. तर बेसिकली एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते आपण बघूया. तर टॉर्पिडोज काय असतात की बेसिकली हे काय असते की मिसाईल सिस्टीम असते, आणि हे काय असते की एक सेल्फ प्रोपेड अंडर वॉटर मिसाईल सिस्टीम असते, आणि हे काय करतात, डिटोनेट करतात, म्हणजे काय करतात, डिस्ट्रॉय करत असतात ज्या वेळेस एखाद्या टार्गेटला हिट होतात किंवा त्याच्या प्रॉक्झिमिटीमध्ये जातात. फॉर एक्झाम्पल सबमरीन असेल किंवा नेव्हल वेसल्स असतील ज्या एनिमी कंट्रीजचे, तर त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी ह्या टॉर्पिडोचा यूज केला जातो. ठीक आहे. म्हणजे हे ऑफेन्सिव्ह मेकॅनिझम म्हणून यूज केलं जातं, आणि याचं अँटी सबमरीन वॉरफेअरमध्ये किंवा अँटी शिप वॉरफेअरमध्ये याचं मेन ॲप्लिकेशन्स आहे. याचं जर मेन कंपोनंट बघितलं तर याच्यामध्ये 4 मेन कंपोनंट येतात. पहिला कंपोनंट असतो वॉरहेड. बेसिकली याच्यामध्ये जे एक्सप्लोजन होण्यासाठी जे वॉरहेड असतात किंवा एक्सप्लोजिव्ह असतात त्याचा याच्यामध्ये समावेश असतो. दुसरं असतं प्रोपल्जन सिस्टीम. तर प्रोपल्जन सिस्टीम काय करत असते की याला एक स्पीड किंवा थ्रस्ट प्रोव्हाइड करत असते. नेक्स्ट आहे गायडन्स सिस्टीम.
बेसिकली हे काय करत असतं, गाईड करत असतं टॉर्पिडोजला. जर एखादी वॉरशिप किंवा सबमरीन ही मुवमेंटमध्ये असेल तर याला गायडन्स करण्याचं काम काय करत असते, गायडन्स सिस्टीम आणि कंट्रोल. ठीक आहे, म्हणजे टॉर्पिडोज जे आहेत तर त्यांना स्टॅबिलाइज किंवा कंट्रोल करण्याचं काम वॉटरमध्ये तर ही कंट्रोल सिस्टीम करत असते. ठीक आहे, तर इंडियाच्या ज्या DRDOनं जी सिस्टीम डेव्हलप केलेली आहे टॉर्पिडो सिस्टीम, त्याला काय नाव देण्यात आलेलं आहे, स्मार्ट सिस्टीम म्हणून नाव देण्यात आले. त्यालाच काय म्हणतात, सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो. ठीक आहे, तर बेसिकली इथं जर सुपरसॉनिकचा जर अर्थ बघितला तर हे काय, हे स्पीडच्या रिलेटेड आहे. म्हणजे स्पीड कशामध्ये मोजतात, मॅचमध्ये मोजतात. आणि स्पीड ऑफ साऊंड जी आहे तर ती मॅचमध्ये मोजतात. त्याचं युनिट आहे MSCH म्हणून. ठीक आहे, प्रोनाऊन्सिएशन मे बी चुकीचं असेल, पण MSCH हे मॅच त्याचं हे युनिट आहे स्पीड मोजण्याचं. तर बेसिकली हे सुपरसॉनिक काय असतं, म्हणजे 3 कंपोनंट असतात त्याच्यामध्ये, सॉनिक, त्याच्यानंतर सबसॉनिक आणि नेक्स्ट आहे सुपरसॉनिक. ठीक आहे, सॉनिक मध्ये काय असतं की स्पीड ऑफ साऊंड जी असते ना तर ही 1 मॅचच्या इक्वल असते. ठीक आहे, 1 मॅचच्या इक्वल असते. सबसॉनिक मध्ये काय असतं की हे बिलो 1 मॅच असतं आणि सुपरसॉनिक मध्ये काय असतं की ही जी स्पीड असते ही अबोव 1 मॅच असते. ठीक आहे, स्पीड ऑफ साऊंड, तर त्यालाच काय म्हणतात, सुपरसॉनिक असं म्हणतात. नेक्स्ट आपला आहे DRDO बद्दल आपण बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर ही इंडियाची जी डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे तर ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येते. अशा प्रकारचे बीड प्रिव्हियस इयर UPSCने विचारलेले आहेत किंवा कोणतं पण ज्या स्टेट PCS असतात त्याच्यामध्ये विचारले जातात. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचे, DRDO ही ऑर्गनायझेशन बेसिकली कशाच्या अंतर्गत येते, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंतर्गत येते. आणि याचं मेन काम काय आहे की मिलिटरी रिसर्चच्या रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटी असतील किंवा डेव्हलपमेंट असेल तर त्यांचं हे मेन एजन्सी त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि ज्या कटिंग एज टेक्नॉलॉजी किंवा सिस्टम इंडियाला डेव्हलप करायच्या आहेत तर त्यांचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंगचं काम ही इंडियन रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन करत असते. ठीक आहे, याचं इव्होल्युशन कसं झालं, बेसिकली ही 1958ला एस्टॅब्लिश करण्यात आली, जेव्हा गव्हर्नमेंटच्या आधीच्या ऑर्गनायझेशन्स होत्या वेगवेगळ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेक्निकल डेव्हलपमेंटल एस्टॅब्लिशमेंट असेल इंडियन आर्मीची, त्याच्यानंतर डायरेक्टोरेट टेक्निकल डेव्हलपमेंट प्रोडक्शन ही एक ऑर्गनायझेशन, आणि डिफेन्स सायन्स ऑर्गनायझेशन, ह्या तिघांचं कॉम्बिनेशन करून काय केलेलं आहे, 1958ला DRDO एस्टॅब्लिश करण्यात आलेले. सुरुवातीला ज्यावेळेस 1950ला DRDO एस्टॅब्लिश झालं तर त्यावेळेस त्यांच्या पूर्ण इंडियामध्ये 10 लॅबोरेटरीज होत्या. आणि सध्या जर बघितलं तर ह्या 52 लॅबोरेटरीज आहेत. आणि हे काय करतात, वेगवेगळ्या डिसिप्लिन एरियाजवर फोकस करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲस्ट्रॉनॉट्स असेल किंवा आर्मामेंट असेल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पॅक्ट व्हेकल किंवा इंजिनिअरिंग सिस्टीम, मिसाईल, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिस्टीमवर हे फोकस करत असतात. ठीक आहे, नेक्स्ट आपल्या आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे हिलिंग ट्रीज. बेसिकली हे आर्टिकल कशाच्या रिलेटेड आहे, जे 1 वर्ष मणिपूर व्हायलन्सला जे इथेनिक व्हायलन्स झाला होता 1 वर्षापूर्वी, तर त्याच्या रिलेटेड आहे. आणि याच्यामध्ये ज्या इम्पॉर्टंट कम्युनिटीज आपल्याला बघायचं तर ते आपण बघूया. ठीक आहे, तर पहिली इम्पॉर्टंट कम्युनिटी आहे मैटीज. ठीक आहे, तर बेसिकली हे मैटीज हे हा डॉमिनंट इथेनिक ग्रुप आहे मणिपूरमधला. आणि हा जर ओव्हरऑल स्टेट पॉप्युलेशन कन्सिडर केलं तर 53% हा मणिपूरमध्ये कॉन्ट्रीब्युट करतो. ठीक आहे, त्यांच्या पॉप्युलेशनमध्ये. आणि हे बेसिकली कुठं, यांचं जर पॉप्युलेशन बघितलं प्रायमरी हे मणिपूरमधली इम्फाल व्हॅली रिजन आहे तर तिथे त्यांचं मेन कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आढळून येतं. आणि हे जे लँग्वेज येतं ती कोणते बोलतात, मैटी लँग्वेज बोलतात, तर त्यालाच आपण काय म्हणतो, मणिपुरी लँग्वेज म्हणतो. तर ही जी मणिपुरी लँग्वेज जी आहे ना तर ही एक इंडियाची ऑफिशियल लँग्वेज मध्ये म्हणजे 8th शेड्यूलमध्ये जे आपल्या ऑफिशियल लँग्वेज मेन्शन केलेल्या आहेत तर त्यापैकी एक ऑफिशियल लँग्वेज आहे. आणि ही सुरुवातीला इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हती. तर जे 71st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे जो 1992ला पास झाला आहे तर त्यावेळेस ही मणिपुरी लँग्वेज त्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली होती. ठीक आहे, तुमच्या म्हणजे तुम्हाला होमवर्क म्हणून सांगतो, ह्या मणिपुरी लँग्वेज बरोबर आणखी 2 लँग्वेज याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आल्या होत्या 71st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्टनं. तर त्या 2 लँग्वेज कोणत्या, तर तुम्ही ते काय करायचे, होमवर्क म्हणून बघून घ्यायचं. ठीक आहे, तर हे मैटीज जे आहेत तर हे बेसिकली काय आहेत की हिंदू आहेत, रिलिजन त्यांचं बघितलं. ठीक आहे, नेक्स्ट आपलं जे दुसरी कम्युनिटी आहे कुकी झोमिस म्हणून एक कम्युनिटी आहे. तर बेसिकली काय, हे सुद्धा एक इथनिक ग्रुप आहे. आणि यांचं मेन जर कॉन्सन्ट्रेशन जर बघितलं तर पटकाई अराकन योमा जो रिजन आहे म्हणजे इंडिया म्यानमार बॉर्डरला हा रिजन आहे तर त्या ठिकाणी यांचं कुकी झोमिसचं कॉन्सन्ट्रेशन आढळतं. ठीक आहे, बेसिकली काय, हे मेनली ख्रिश्चन्स आहेत त्यांचं रिलिजन जर बघितलं. आणि अलॉंग विथ नागा जर बघितलं तर हे काय करतात, स्टेट पॉप्युलेशनच्या 40% कॉन्ट्रीब्युट करतात. ठीक आहे, नेक्स्ट आपला आर्टिकल आहे, हे रिसेंटली सुप्रीम कोर्टमध्ये याची केस चालू आहे आर्टिकल 31C बद्दल. तर बेसिकली ह्या आर्टिकलमध्ये ज्या सगळ्या डिटेल गोष्टी आल्या होत्या म्हणजे फॉर एक्झाम्पल आर्टिकल 14, आर्टिकल 19,
31 क्लॉज सी, 39B किंवा 39C किंवा डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट अँड डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर हे सगळे जे आर्टिकल आहेत ते आपण प्रिव्हियसली आपल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये डिस्कस केले. ह्या ठिकाणी त्याची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही जर बघितलं नसेल तर तुम्ही फर्दर क्लॅरिफिकेशनसाठी हे बघू शकता. ठीक. नेक्स्ट आपलं आर्टिकल आहे की फर्टिलायझरच्या रिलेटेड. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इंडियाचा जो युरिया कन्झम्पशनचा जो रेट आहे हा काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. आणि यांनी काय केलेलं आहे 2013-14 ते रिसेंटली 2023-24 चा डाटा कम्पेअर केलेला आहे. तर याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की युरियाचं जे कन्झम्पशन आहे हे जवळपास 17% वाढलेलं आहे. ठीक आहे. तर आपण बघूया गव्हर्नमेंटचे काही रिसेंटली प्रोग्राम आहेत त्याच्याबद्दल. तर नीम कोटेड युरिया म्हणून एक टर्म न्यूज मध्ये होती, तर ही एक बघूया. तर बेसिकली काय असतं की जो युरिया असतो तर युरिया फर्टिलायझरला काय केलं असतं की नीम आहे तर त्याला कोटिंग केलं असतं. हे कशासाठी केलेलं असतं नीमचं कोटिंग, तर ह्या युरियामधनं जे नायट्रोजनचं रिलीज आहे तर हे काय करतं, हे स्लो रिलीज करत असतं. ठीक आहे. आणि याच्यामुळं काय होतं, स्लो रिलीज झाल्यामुळं ओव्हर द पिरियड हे काय होतं, स्लो रिलीज झाल्यामुळं काय होतं की ओव्हर द पिरियड त्या प्लांटला ह्या नायट्रोजन फर्टिलायझरची अवेलेबिलिटी होते. आणि याच्यामुळे काय होतं की फर्टिलायझरची इफिशियन्सी पण इम्प्रूव्ह होते आणि त्याचे जे लॉस आहेत म्हणजे वॉशिंग आउट होण्याचे जे लॉस आहेत ते सुद्धा रिड्यूस होतात. ठीक आहे. यामुळे काय होतं की ह्या नीम कोटेड युरियामुळे जी इल्ड आहे ती 15 to 30% इन्क्रीज होते आणि सॉइल जी फर्टिलिटी ती सुद्धा इम्प्रूव्ह होते. याचं जे पेटंट आहे नीम कोटेड युरियाचं हे कोणी घेतलेलं आहे, आदित्य बिर्ला नुवो लिमिटेड ह्या कंपनीने घेतलेलं आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे काय मॅन्डेट करतं, याचे काही जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत नीम कोटेड युरियाचे तर त्यांनी काय करायचे की टू प्रोड्यूस 75% ऑफ सबसिडाइज युरिया ॲज अ नीम कोटेड युरिया. ठीक आहे. त्यांना काय करतं की मॅन्डेट करतं की जो टोटल युरिया तुम्ही प्रोड्यूस करताय तर त्यापैकी 75% ऑफ सबसिडाइज युरिया जो आहे हा नीम कोटेड युरिया असला पाहिजे. आणि हे कशासाठी इनिशिएटिव्ह इंट्रोड्यूस करण्यात आला होता नीम कोटेड युरिया, की सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस इंट्रोड्यूस करण्यासाठी, जेणेकरून जे लॉस आहे वॉशआउट होण्याचा तर तो रिड्यूस व्हावा आणि कल्टिवेशनच्या कॉस्ट आहेत त्या कमी करण्यात याव्या. ठीक आहे. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंटची न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी म्हणून एक स्कीम होती, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर ही जी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी ही 2010 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आली होती. आणि कशासाठी इंट्रोड्यूस करण्यात आली होती की जे फर्टिलायझर आहे तर त्याचे लॉसेस कमी करण्यात यावे आणि युरियावरचं डिपेंडन्स कमी करण्यात यावं आणि जो बॅलन्स यूज आहे फर्टिलायझरचा इफिशियंट आणि बॅलन्स यूज तो प्रमोट करण्यात यावा, त्यासाठी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी ही सिस्टीम प्रमोट करण्यात आली. ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय होतं की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर तर ह्या अंतर्गत सबसिडी प्रोग्राम देण्यात येतो आणि याच्यामध्ये फिक्स अमाऊंट ऑफ सबसिडी प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे हे जे बाकीचे आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर वगैरे असतात एक्सेप्ट युरियाला कशावर सबसिडी दिली जाते, त्यांचं जे न्यूट्रिएंट कंटेंट आहे तर त्याच्यावर सबसिडी दिली जाते. आणि हे बाकीचे जे फर्टिलायझर आहेत युरिया सोडून, ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजन हा मेन कंपोनंट असतो, हे सोडून म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर तर याच्यासाठी ही काय केली जाते, फिक्स अमाऊंट ऑफ सबसिडी दिली जाते. आणि युरियासाठी कशासाठी दिलं जाते, त्यांचं जे न्यूट्रिएंट कंटेंट आहे तर त्याच्यावर डिपेंडिंग सबसिडी दिली जाते. ठीक आहे. याचं गोल काय आहे, तर हे काय करतं की फार्मरनं काय करायला पाहिजे की बॅलन्स कॉम्बिनेशन जे आहे फर्टिलायझरचं तर ते यूज करावं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे ही न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी सिस्टीम इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली फार्मरनं जर इफिशियंट यूज केलं तर सॉइल फर्टिलिटी इम्प्रूव्ह होते आणि त्याच्यामुळे काय होतं की क्रॉप एड जी ती वाढते आणि ऑटोमॅटिकली एक्सेसिव्ह यूज थांबवण्यामुळे काय होतं की एन्व्हायरमेंटचा वर जो होणारा इम्पॅक्ट आहे तर हा सुद्धा काय होतो, हा कमी होतो. ठीक आहे. याच्यामुळं म्हणजे याच्यामध्ये जी न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी होते याच्या आधी सिस्टीम जी होती त्याच्यामध्ये कसं होतं की सबसिडी जी प्रोव्हाइड केली जायची तर ती कशी होती, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनवर दिल्या जाते. ठीक आहे. म्हणजे एखाद्या फर्टिलायझरची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्याचं जे डिस्ट्रीब्युशन किती आहे, त्याला डिस्ट्रीब्युशन किती लागते तर त्याच्यावर दिल्या जायची आधीच्या याच्यामध्ये. आणि न्यूट्रिशन बेस्ड सबसिडीमध्ये काय केलं जातं की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन कंटेंट किती आहे तर त्याच्यावर सबसिडी दिली जाते. ठीक आहे. आणि आताच आपण बघितलं की याचा मेन यूज काय आहे, कशासाठी प्रमोट करतं की फर्टिलायझरचा इफिशियंट यूज आणि त्यामुळे काय होतं गव्हर्नमेंटचा सबसिडी बर्डन सुद्धा याच्यामध्ये कमी होतं. ठीक आहे. तुम्हाला जर आपला आर्टिकल आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही वाटत असेल याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट व्हावी तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स लिहू शकता. ठीक. थँक्यू.